मीरा भाईंदर की सड़कों पर खड्डे नहीं मौत पिच रही है। जी हां, जनता का सब्र टूटा और कांग्रेस ने उठा लिया है फावड़ा। मनपा के सामने कांग्रेस के तीव्र आंदोलन, घोषणाओं से गूंजा मुख्यालय। शहर की खस्ती सड़कें और गड्ढों की बढ़ती समस्या के खिलाफ आज कांग्रेस पार्टी ने मीरा भाईंदर महानगर पालिका कार्यालय के सामने जबरदस्त प्रदर्शन किया। हेलमेट पहने, फावड़ा उठाए और नारों की गूंज के साथ कांग्रेस कार्यकर्ताएं सड़कों पर उतरे। आपको बता दें, इस आंदोलन का नेतृत्व किया गया था कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत ने। काँग्रेस पक्षाने आज बऱ्याच दिवसांनी एक आंदोलन हातात घेतलंय। आम्ही बघत होतो की नवीन आमदार निवडून आले आहेत, शहराला आपल्याला मंत्री लाभलेले आहेत, ते काहीतरी करतील, शहरात पाणी घेऊन येतील, शहरातले रस्ते सुधारतील। आम्ही नाही मागितलेले कॉन्क्रीटचे रस्ते, कुठल्याच नागरिकाने कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे असं सांगितलं नव्हतं। पण आज परिस्थिती अशी झालेली आहे, गल्लोगल्ली कॉन्क्रीट रस्ते बनवत आहेत आणि त्या कॉन्क्रीट रस्त्याची क्वालिटी सुद्धा खराब आहे। जे टारचे रोड आहेत, जे मुख्य रोड आहेत, त्या रस्त्यामध्ये एवढे खड्डे तुम्हाला बघायला मिळतील, एवढे खड्डे आहेत की आज येताना आमचा एक कार्यकर्ता फारुक अलातूर सुद्धा झेंडा घेऊन येताना त्या खड्ड्यामध्ये पडला। कुठे आहे फारुक? आहे ते आमच्या भगिनी होत्या हेमांगीताई, ते त्या पडल्या, त्यांचं हेल्मेट तुटलं। तर अशी परिस्थिती असताना आपल्या या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असो किंवा शहराचे आमदार असो किंवा शहराच्या मंत्रींना असो की शहराची कुठलीही पडलेली नाहीये। आज तुम्ही इथून जर उत्तमच्या बाजूला जाल तर रस्ता तुटलेला आहे। तुम्ही या बाजूने जर काल टेंबा हॉस्पिटलच्या समोरचे खड्डे काल बुजवले आहेत आणि जर एवढा निष्काळजी प्रशासन असेल, एवढे निष्काळजी आमदार खासदार असेल तर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला रस्त्यावरती उचलल्याशिवाय गत्यंतर नाही हे आपल्याला लक्षात येते आणि त्याने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। एवढे विषय आहेत की विचारू नका। तर खड्ड्यांबद्दल बोलायचं झालं तर आज कमिशनर साहेबांना आम्ही विचारलं की हे खड्डे कसे पडतात, हा प्रश्न तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला विचारलंय का? खड्डे का पडतायत? तुम्ही टेक्निकल नसाल कदाचित, पण नंतर त्याने सांगितलं मी पण इंजिनियर आहे। म्हटलं बरं आहे, इंजिनिअरिंग थोडी कमी पडलेली अशी दिसते की हे रस्त्यावर खड्डे का पडतायत? तर बोलतो पावसामुळे पडतायत। पाऊस तर सगळीकडेच पडतोय, खड्डेच पर्टिक्युलर ठिकाणी का पडतात याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं, आम्हाला सांगावं लागलं। आमच्या जुबरबाईंनी समजवलं, आम्ही समजवलं, अनिलबाई होते की रस्त्यावरती खड्डे पडतात कारण त्यावरती पाणी साचतं, पाणी साचलं नाही पाहिजे म्हणून तुमच्याकडे काय उपाय आहे? तर त्यांच्याकडे काही उपाय नाही। त्यांचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही काम करतोय, आम्ही रस्ते बुजवतोय, आमचे इंजिनियर फिरतायत, आम्ही MMRDची मीटिंग घेतोय, पण त्याचं रिझल्ट काय? तर त्याचं उत्तर नव्हतं। आम्ही त्यांना सांगितलंय, ते त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही आमच्या बरोबर चला, आम्ही तुमच्या बरोबर यायचं आणि खड्डे मोजायचे। म्हटलं आमचं काम नाही, खड्डे मोजणं आमचं काम नाही, खड्डे मोजणं तुमचं काम आणि खड्डे बुजवणं सुद्धा तुमचं काम। तुम्ही आमच्याकडे सुविधेसाठी पैसे घेतायत, तुम्हाला त्या सुविधा आम्हाला दिल्या पाहिजेत। त्याने आता असं सांगितलंय की आम्ही जातो, जिथे जिथे वॉटर लॉगिंग असेल ते वॉटर लॉगिंग ओपन करतो आणि त्यानंतर खड्डे बुजवून मग ते खड्डे व्यवस्थित जातील अशी आम्हाला पण अपेक्षा आहे। ते आता आमदार झाले आहेत, ते आता टेंडर शिवाय दुसरी कुठली गोष्ट बोलत नाहीत। टेंडर, बिल्डर, सातबारा त्यापेक्षा त्यांना काही कळत नाही। ATV बाईक ठेवली आहे, 8 महिन्यापूर्वी चालवली होती, आता चालवली असती तर आम्हाला पण बरं वाटलं असतं। आमदार म्हणून आम्ही पण त्यांच्या बरोबर आलो असतो, आमदार चाललेत म्हणून। पण आज त्यांना कळतंय की ही माझी चूक आहे म्हणून आता ते लोकांना तोंड दाखवायला येत नाहीत। अहो 6 जणांचा बळी गेला, त्यांना आम्हाला सांगावं लागलं की तुटेजा म्हणून 23-24 वर्षाची मुलगी होती, ती त्या घोडबंदरच्या रस्त्याला खड्ड्यात पडली। तिची आई सांगत होती की माझ्या मुलीची बॉडी मी 2 तुकड्यात उचलली। एवढी परिस्थिती जर लोकांवरती येत असेल आणि AC कॅबिन मध्ये बसून आयुक्त, सिटी इंजिनियर, आज आम्ही खड्ड्यांबद्दल निवेदन घेऊन गेलोय, सिटी इंजिनियरला आयुक्तांना बोलवावं लागलं। म्हणजे मला असं वाटतं या शहरात सिटी इंजिनियर आयुक्तांपेक्षा मोठा झालाय, त्याला गरज वाटली नाही।
त्याला गरज वाटली नाही, हे लोक आमचे फोन सुद्धा उचलत नाहीत। आता पुढचा मोर्चा यांच्या दालनावरती होणार आहे, एवढा आज या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो। धन्यवाद। उन्होंने सीधे सीधे बीजेपी और मनपा प्रशासन पर भ्रष्टाचार और लापरवाही के गंभीर आरोप लगाए। उन्होंने ये भी कहा कि भारतीय जनता पार्टी हिंदुत्व की आड़ में सरकार को खड्डों में झोंक रही है। रोज हो रहे हैं हादसे लेकिन सत्ता चुप है। कार्यकर्ताओं ने ये नारे लगाए कि खड्डे हटाओ, जनता को बचाओ। महानगर पालिका सो रही है और जनता रो रही है, और साफ कहा कि अगर जल्द सड़कों की मरामत नहीं हुई तो आंदोलन और भी ऊर्जा हो जाएगा। मीराबाईंदरचं दुर्दैव म्हणा किंवा सौभाग्य म्हणा हे ठरवायचं पुढे आहे की या मीराबाईंदरला एक खासदार, 2 आमदार, त्यातले कॅबिनेट मंत्री लाभले, मात्र तरी सुद्धा या शहराच्या खड्ड्याची अवस्था काही संपली नाहीये। आणि कुठे ना कुठे आम्हाला असं वाटतं की या मीराबाईंदरमध्ये मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना इकडे राबवली जाते की काय, प्रधानमंत्री स्पेस टेक्नॉलॉजी खड्डा इकडे राबवला जातोय की काय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याचबरोबर याच मतदारसंघामध्ये एका 21 वर्षाच्या तरुणीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला रस्त्याच्या खड्ड्यामुळे, तिला हे महानगरपालिका, हे शासन, राज्य शासन न्याय देणार का, तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणार का, त्याचबरोबर त्या ठेकेदाराला आणि त्या अधिकाऱ्यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करणार का, हा प्रश्न या ठिकाणी आम्ही विचारायला आलेलो। आंदोलन पूरी तरह शांतिपूर्ण रहा, लेकिन जनता का गुस्सा अब उबल रहा है। क्या मीरा भाईंदर की टूटी सड़कें अब भी प्रशासन को जगाने के लिए काफी नहीं है? आप क्या सोचते हैं? क्या गड्ढों के खिलाफ जनता की आवाज असर करेगी? क्या महानगर पालिका अब जागेगी या जनता को फिर जूझना पड़ेगा? नीचे कमेंट करें अपनी राय और जुड़े रहिए आपके अपने चैनल द जर्नलिस्ट.in के साथ।